नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठीच खरंच खूप इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जो एमएसटी सीईटी मध्ये स्कॅम झाला, जो एमएसटी सीईटी मध्ये गैरप्रकार झाला, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। खरंच कशा पद्धतीने गैरप्रकार झालाय आणि त्याच्यावर नक्की काय आता सुनावणी होईल त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती, बरोबर, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपण ऑब्झर्व केलं की समजा ज्या विद्यार्थ्यांना 100% म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 100% होते आणि त्याच्यानंतर ज्यांना 99.99% होते, जर त्यांचे आपण 12चे जर मार्क्स पाहिले, 12चे जर आपण पीसीएम चे पर्सेंटाईल पाहिले तर ते खूपच कमी होते, म्हणजे 50-55 एवढे त्यांना पर्सेंटाईल होते 12th मध्ये समजा पीसीएम मध्ये। आणि त्यांचं जर एमएसटी सीईटी जर पर्सेंटाईलचा जर आपण विचार केला तर ते कुठेतरी 199 प्लस त्यांचे पर्सेंटाईल होते। तर या गोष्टीत आपल्याला खूप तफावत वाटली, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला समजा 99 पर्सेंटाईल येत आहेत एमएसटी सीईटी मध्ये किंवा 100% येत आहेत, तर त्या विद्यार्थ्याला 12th मध्ये एवढे कमी पर्सेंटाईल कसे असू शकतात, बरोबर। हा कुणालाही न पटलेला एक विषय आहे, बरोबर। तर त्याच्याबद्दल एक सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टमध्ये। तर बरेच दिवसापूर्वी समजा हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन डायरेक्टली आपण समजा कायद्याच्या द्वारे करत आहोत, ओके। तर त्यासाठी काही दिवसापूर्वी याचिका दाखल केली गेली होती। बरेचसे महाराष्ट्रामधील जे टीचर्स आहेत, युट्यूबर्स आहेत, तर त्यांच्याद्वारे जनहितार्थ याचिका दाखल केली होती मुंबई हायकोर्टमध्ये। तर आज 8 ऑगस्ट आहे, बरोबर। तर आजच्या दिवशी हा दिवस खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तर आजच्या दिवशी आपल्याला समजणार आहे नक्की स्कॅम आपला एक्सपोज होणार आहे। आज मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीसाठी भरपूर सारे टीचर्स, ओके, स्पेशली दिनेश सर, ओके, तर ते तिथं अवेलेबल असणार आहेत। तर त्यांच्या याच्यानुसार ती तिथं सुनावणी होणार आहे आणि आपलं सगळ्यांचंच लक्ष आहे की नक्की कोर्ट काय निकाल देते, ओके। कोर्ट तर 100% जो ओरिजिनल निकाल असेल, म्हणजे समजा ज्यांनी स्कॅम केलाय तर त्यांच्या विरोधातच निकाल आपल्याला मिळेल आणि पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला मिळेल, त्याच्यामुळे काळजी करू नका। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की समजा स्कॅम एक्सपोज झाला वगैरे वगैरे, तर एमएसटी सीईटी पुन्हा रिपीट होईल का? तर मित्रांनो, नाही, तुम्ही काळजी करू नका। जी एमएसटी सीईटी झाली आपली 2025 ही पुन्हा रिपीट होणार नाही। तुम्हाला री एक्झाम देण्याची काहीही गरज नाही, तुमचं ऍडमिशन व्यवस्थितरित्या होईल। पण जे समजा या स्कॅमच्या मागे आहेत, ज्यांनी हा गैरप्रकार केलाय, तर त्यांना कडक ते कडक कारवाई यांच्यावर होणार आहे मित्रांनो, अशी आपण आशा बाळगूया। तर मित्रांनो, आता नक्की हा स्कॅम कसा होतो, कशा पद्धतीने समजा ज्या एजन्सी असतात, एजंट असतात, तर ते लोक कशा पद्धतीने हा स्कॅम करतात, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर सर्वप्रथम विचार करा, तर ज्यावेळेस समजा आता डाटा लीक होणं म्हणजे या जगात काही म्हणजे वावगं नाही, बरोबर। ज्यावेळेस तुम्ही सीईटीचा फॉर्म भरता तर तो डाटा जातो एजन्सीकडे, ओके। तुमचे मोबाईल नंबर असतील, तुमचे समजा काय डिटेल्स असतील, तो एजन्सीकडे जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोन येतात, बरोबर। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आले असतील फोन ज्यावेळेस त्यांनी एमएसटी सीईटीचा फॉर्म भरलाय आणि त्या फोनवर तो एजंट असं बोलतो की समजा त्याच्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहेत, म्हणजे आज हायकोर्टमध्ये त्या सर्व कॉल रेकॉर्डिंग ते पुरावे सबमिट होणार आहेत आणि त्याच्यानुसार काय अप्रोप्रिएट असेल ती सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीकडे सगळ्याच लक्ष आहे, थोड्या वेळात काय असेल ती सुनावणी तिथं होईल, बरोबर। तर सर्वप्रथम त्यांच्याकडनं कॉल होतो आणि तुम्हाला सांगितलं जातं, एक अमाऊंट मागितली जाते, फिक्स अमाऊंट, ओके। तर त्या अमाऊंट नुसार तुम्हाला सांगितलं जातं की फक्त तुम्हाला तिथं सेंटरवर अवेलेबल राहायचंय आणि जे सेंटर सांगणार ते तुम्ही तिथं ऑप्शन मध्ये टाकायचंय, ओके, आपल्या एमएसटी सीईटीच्या फॉर्म मध्ये। आणि त्यानंतर ते सेंटर अलॉट झाल्यावर तुम्हाला तिथं अवेलेबल राहायचं आणि तुमच्या मुलाला फक्त कॉम्प्युटर पुढे बसायचंय। त्यानंतर त्याची जी एक्झाम असेल ती ते दुसरा कोणीतरी हँडल करणार आहे, बरोबर। आता ऑफकोर्स जर त्याची एक्झाम दुसऱ्या कोणतरी हँडल केली तर ते चीटिंग होणार, बरोबर। त्याच्यामुळे त्याला चांगले पर्सेंटेज येणार आणि जेणेकरून त्याचं ऍडमिशन होणार, बरोबर। पण हे सगळं कशाच्या जोरावर? पैशाच्या जोरावर। पण जो विद्यार्थी समजा रात्रंदिवस अभ्यास करतोय, त्याचं ड्रीम कॉलेज तो अचीव्ह करण्यासाठी तो मेहनत करतोय, तर त्याच्या मेहनतीचं काय, ओके। त्याच्यामुळे आज कुठंतरी समजा हा स्कॅम 2024 मध्ये सुद्धा झाला, पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं, बरोबर। त्याच्यामुळे त्याच्यावर सहसा एवढा आवाज काही उठला गेला नाही, बरोबर, किंवा आवाज दाबण्यात आला। पण हा स्कॅम 2025 मध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि जर या स्कॅमला जर आपण काही वाचा नाही फुटली, याच्यावर जर काही आपल्याला न्याय नाही मिळाला, तर हा स्कॅम 2026 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होईल। म्हणजे तुम्ही विचार करा की जो मुलगा रात्रभर अभ्यास करतोय, त्याच्या ड्रीम कॉलेजसाठी, सीओईपी, व्हीजीटीआय सारख्या कॉलेजसाठी तो अभ्यास करतोय, तर त्याचं कॉलेज त्याच्यापासून कुठेतरी दूर होत चाललंय, ओके। तर त्याच्यामुळे आपण काय करायचं, या स्कॅमला रोखण्यासाठी जे आपलं आंदोलन आहे, जे कायद्याच्या पद्धतीने आपलं आंदोलन आहे, त्याला अजून कसं तीव्र बनवता येईल, ओके, अजून कसं तीव्र बनवता येईल, ट्विटरच्या माध्यमातून हॅशटॅग चालून असो। माझी मुंबईमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती असेल, पालकांना विनंती असेल की आज कृपया समजा वेळेत वेळ काढून जर तुम्हाला शक्य होत असेल तर मुंबई हायकोर्टमध्ये तुम्ही अवेलेबल राहा, त्या ठिकाणी तुम्हाला सुनावणी काय होती समजेल, ओके। तर त्यासाठी आपलं त्यांना कुठेतरी प्रेशर किंवा हे आलं पाहिजे, त्यासाठी आपली एकजूट असणं खरंच खूप गरजेचं आहे। नाहीतर मित्रांनो, या एज्युकेशन सिस्टमवर कोणाचाही ट्रस्ट राहणार नाही, जर समजा जर असे स्कॅम होत असतील तर।
म्हणजे समजा सीईटीची ही प्रोसेस का डिझाईन करण्यात आली की गोरगरीब जे विद्यार्थी आहेत, ओके, जे गरजू आणि अभ्यासू विद्यार्थी आहेत, त्यासाठी पुढे एक चांगलं कॉलेज, एक कमीत कमी शैक्षणिक खर्चावर एक चांगलं कॉलेज मिळण्यासाठी ही सिस्टम डिझाईन करण्यात आली. म्हणजे जे टॅलेंटेड मुलं ते पुढे येण्यासाठी ही सिस्टम डिझाईन करण्यात आली. पण मित्रांनो, काही लोक असतात, समाजकंटक त्यांना आपण म्हणता येईल, की ते काय करतात की या सिस्टमचा दुरुपयोग करतात. या सिस्टम मध्ये पैशाच्या जोरावर असो किंवा पॉवरच्या जोरावर असो, तर ते या सिस्टम मध्ये एक लूप होल तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर ते रोखलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपली एकजूट पाहिजे. आणि माझी विनंती राहील प्रत्येकाला, ओके, जर तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही मुंबईला जाऊ शकत असाल तर प्लीज हायकोर्टमध्ये अवेलेबल राहा. त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रातील जेवढे टीचर्स आहेत ज्यांनी अपील केलं आहे ते सर्व त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. ओके, तर मित्रांनो, आता समजा सुनावणी होणार आहे आज, की आपल्याला समजणार आहे, पण याच्या नक्कीवर याचे पडसाद काय उमटतील, नक्की काय परिणाम होऊ शकतो याच्यावर. तर मित्रांनो, सर्वप्रथम जर सुनावणी आपल्या साईडनेच होणार आहे, बरोबर, याची आपल्याला पूर्ण गॅरंटी आहे. आणि त्याचबरोबर समजा ज्या विद्यार्थ्यांनी स्कॅम केला होता किंवा ज्यांच्यासोबत स्कॅम झाला होता, ज्या एजन्सीजनी स्कॅम केला होता, तर त्यांच्यावर कडक कारवाई ही सीईटी किंवा मुंबई हायकोर्ट करेल. ओके, त्याबद्दलही काही वाद नाही. आणि त्याच्यानंतर ज्या विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट होते तर त्यांचं कॅन्डिडेचर याच्यामध्ये कॅन्सल होईल. ओके, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की एमएसटी सीईटी 2025 कॅन्सल होईल का, री एक्झाम द्यायला लागेल का? तर नाही मित्रांनो, सध्या ऍडमिशन आपले बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 22% मुलांचे ऍडमिशन कॅप 1 मध्ये कन्फर्म झालेले आहेत. त्याच्यामुळे एमएसटी सीईटी कॅन्सल होणार नाही. काय सीईटी सेल आणि हायकोर्ट मिळून काय अप्रोप्रिएट निर्णय घेईल तो आपल्यासाठी बेनिफिशियल असेल. ओके, याच्यावर काही जे लेटेस्ट अपडेट असतील तर ते आपण तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करत राहू. ओके, फक्त माझी एक तुम्हाला विनंती असेल, कृपया करून जर तुमच्याकडे वेळ असेल, जर तुम्ही आजूबाजूला जर राहायला असतील हायकोर्टच्या, तर नक्की जा, वेळ काढून जा. कारण ही लढाई आपल्यासाठी आहे. या लढाई म्हणून कोणा एका विद्यार्थ्याचा फायदा नाही, तर सर्व विद्यार्थ्याचा फायदा या लढाईमधून आहे. त्याच्यामुळे इथं जरा तुम्ही सिरियसली घ्या आणि वेळ काढून कृपया जा. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल, माहिती ट्रस्टनीय वाटली असेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचं एक क्लिक सबस्क्राईबचं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यासारखे लेटेस्ट अपडेट आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. त्याचबरोबर ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये ज्या प्रोसेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आपण हेल्प करतच आहोत. तर मित्रांनो, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या कॉलेजच्या ग्रुप पर्यंत, तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा, जेणेकरून काउन्सिलिंग बद्दल असो किंवा यासारख्या घडामोडीबद्दल तुम्हाला एक लेटेस्ट आणि विश्वसनीय माहिती मिळेल आणि तुम्हाला एक प्लॅटफॉर्म चांगला अवेलेबल होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.